वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत चालू ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून शहरातील प्रमुख चौकांवर वाहन चालकांना नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्याबरोबरच पार्किंग व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करत आहेत। तरी अनेक वाहन चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात। यावर्षी गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 19,783 वाहन चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 76,92,050 रुपये वसूल केले आहेत। यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत केलेल्या कारवायांपैकी जुलै महिन्यात सर्वाधिक 3,480 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून वाहन चालकांकडून 13,54,050 रुपये वसूल केले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 6,325 अधिक वाहन चालकांवर कारवाई केली असून 2022 मध्ये एकूण 13,458 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती। त्यांच्याकडून 46,91,550 रुपये वसूल केले। यावर्षी सुमारे 30 लाख रुपये अधिक दंड वसूल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे बेकायदा वाहन पार्किंग आणि बेकायदेशीर वाहन चालवण्याबरोबरच दुचाकी वाहनांमध्ये बदललेले सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट आणि मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या चालकांवर देखील वाहतूक पोलिसांकडून तत्परतेने कारवाई केली जात आहे। प्रतिनिधी मुकेश खरोले, NTV न्यूज मराठी, गोंदिया।